तेल लावून टाकायचं. त्या घाऱ्यासारखंच खूप छान होतात चवीला. खाऊन बघा, ट्राय करा. काहीतरी नवीन नवीन प्रयोग रोज उत्साहानं जगायला करायला माझं आवड आहे. एक भजन आणि एक रेसिपी आपल्याला जे येते ते शिकवण्याच्या मागे असतो. आपल्याला जे येतं ते लोकांना शिकवायला पाहिजे ना. सगळ्यांनाच येत असतात पदार्थ, प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असते. आनंद घ्यायचा करण्यामधला. प्लॅस्टिक पेपरला तेल लावले. रताळा खूप पौष्टिक आहे, पोषण मूल्य भरपूर आहे. हे नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिणार आहे सगळं, कारण मग व्हिडिओ लांबत जातो ना, खूप मोठा होतो काय. मी निओ वॉटर लिहिले ना, घाणा तेल, कच्चा घाणा तेल मी वापरते. त्याची ही बॉटल आहे, निओ व्हायटल तेल. वाव, मस्त झाले. थोडे तळून दाखवते, थोडे नंतर दाखवणार, तळणार. झालं का. ज्याला चालत नाही ना गूळ, ते थोडं तिखट पण करणार आहे, तो उद्या मी दाखवणार आहे. तिखट मीठ, ज्वारी पीठ आणि तांदूळ पीठ घालणार आहे. मिरची, तिखट तुम्हाला हवं ते घालून. पण त्याला एकेकांना डायबिटीसवाला वगैरे गूळ पण कमी घालायला पाहिजे ना. कमी वापरले मुळात स्वीट पोटॅटो थोडी गोडसर असतात. कधीतरी चालणार आहे ना, चालतं हे. पटापट होतात. उकडून तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवा, सवडीनं केलं तरी चालतात. आवड पाहिजे करण्याची. आज काय तयार करून ठेवले, त्यामुळे तळताना माझं काय फारसं गाणं नाही आलं. नाही तर भजन म्हणत 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 कामाचा शीण कमी होतो आणि माझं रेसिपी पण होतं. कमीत कमी साहित्य फारसं काय मी मोजलेलं नाही. पीठ अंदाजानं थोडं पातळ वाटलं तर गव्हाचं पीठ वगैरे ॲड करा तुम्ही. करून बघा, प्रयोगानं सगळं सिद्ध होतं आहे. आवड आहे. छान कलरला झालेत ना.